मार्गी चालता पाऊला पाऊली चिंता रे माऊली पांडुरंग सर्व सुख लागे घेऊन या पाठी आवडीचा कंठी रसवती पितांबर छाया करी लोभपर पितांबर छाया करी लोभापर पाहे ते उत्तर आवडीचे सर्व सुख लागे घेऊन या पाठी आवडीचा कंठी रसवती तुका मने हेच करावे जीवन तुका मने हेच करावे जीवन वाचे नारायण तहान भूक सर्व सुख लागे घेऊन या पाठी आवडीचा कंठी रसवती पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांना करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी अपोलिया शिवानी तुझे वर्ण गुणनाम ऐश्वरी प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा मार्गी चालता पाऊला पाऊली चिंतारी माऊली पांडुरंग सर्व सुख लागे घेऊन या पाठी आवडीचा कंठी रसवती शिविकतरला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा महत्वाचा असा अभंग आहे। तुकोबारायच्या समोर तुकोबारायच्या दरबारात आणि तुकोबारायच्या पालखी सोहळ्यातील वाटचालीतील पिराची कुरोली मुक्काम वैकुंठवासी
हरिभक्तीपरायण राधाकिशन महाराज खराळकर यांच्या फळावरली ही कीर्तनाची शिवाय मानाची शिवाय तुमचे माऊली महाराज मधुकर महाराज यांनी बाळू महाराज यांनी फोन केला आणि म्हणले महाराज ही तुमची वार्षिक शिवाय वैकुंठवासी राधाकिशन यांनी अगोदर जे कीर्तनकार सेवा करायची ते गेले वैकुंठवासी झाले अण्णा माझ्याकडे आले निष्ठावंत वारकरी राधाकिशन अण्णा म्हणजे निष्ठावंत हाडाचे पाटोदा गावाहून ते पायी निघायचे पैठण आळंदी देहू सोहळ्यात पंढरपूर आणि पंढरपूर परत देहू आणि देहून परत गावी पायी जायचे माऊली महाराज फोन केला म्हणजे महाराज याही वर्षी शिवाय त्या टायमाला अण्णा इंतकरून भरून म्हणले महाराज आता पहिले कीर्तनकार गेले ही सेवा तुम्ही करावी माझा काही पुण्याचा उदय आणि त्यांचं प्रेम पूर्ण पुण्य यांचा अशी आता तुम्ही म्हणता तुझं पुण्य माझा हे पकवाज वाजायले हे काय बनवले तुम्ही ऐकायले सगळ्यांचं पुण्य कीर्तन करणं ही शिवाय श्रवण करणं ही देखील शिवाच तुकोबरायच्या दरबारातली शिवाय तुकोबरायच्या समोर शिवाय वाटचालीची शिवाय आणि शिवेकरता त्यांचा आणि या भागातून तुकोबराय सांगतात तुम्ही वाटचाल करायला लागले पंढरीच्या दिशेकडे निघालेलो आहे पंढरी जवळ आलेली मग वाटचालीत काय केलं पाहिजे याचं चिंतन सांगतात जर बसा 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 तुकोबराच्या गाथ्याचं चिंतन केलं तर गाथ्यामध्ये ज्ञानाची भूमिका सांगितली ज्ञानाबद्दल तुकोबराय बोललेले कर्माबद्दल बोललेले सगळ्या साधनाचा गाथ्यात उल्लेख केलेला आहे पण गाथ्या जर चिंतन केलं गाथ्याचं जर चिंतन केलं तर गाथ्यामध्ये चिंतनाला जास्त बळले तुकोबराला ज्ञान मांडले नव्हतं असं नाही कारण ते स्वतःचा अनुभव सांगतात तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला तुका देश काळ वस्तू भावनावळला आत्मा निर्वाळला विश्वास ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पात घेतला रुचक प्रतिती मुखे अनुरेनुया थोकळा थोका आकाशा निवळा मान्य नाही असं नाही पण जास्त भर जास्त जोर चिंतनावर दिलेला आहे का दिलेला आहे त्याचं कारण तुकोबरायांनी पाहिजे कारण त्यांचा अवतारच अवतार जास्त लोक ज्ञानाचे अधिकारी नाही जास्त लोक कर्माचे अधिकारी नाही जास्त लोक योगाचे अधिकारी नाही थोडे फार लोक मोठा ज्ञानाच्या गप्पा मारणारे भरपूर आहेत पण ते भेसळीच ज्ञान भेसळीच म्हणजे गुरुजी वैकुंठवासी गुरुवारी मोठे बाबा विठ्ठल बाबाचं उदाहरण सांगायचे बाबा म्हणायचे अरे निरे कोणापाशी होय तुकोबरायचं प्रमाण द्यायचे रज म्हणजे ज्ञान रज म्हणजे ज्ञान निरे कोणापाशी होय रज तरी त्यारे मज दुर्बळ असे जर कोणाकडे शुद्ध आणि शुद्ध ब्रह्मज्ञान हे पांचट लोकांकडे नसते शुद्ध ब्रह्मज्ञान हे निष्ठावंत वारकऱ्याकडे हे शुद्ध ब्रह्मज्ञान असते
पोशाखाच्या आडनावाच्या चमत्काराच्या संताकडे हे ब्रह्मज्ञान नसतं, पण लक्षणाच्या संताकडे पावेल हे कोण संत संगी, पावेल हे कोण संत संगी, पावेल हे कोण संत संगी. ज्ञानदेव म्हणे शुद्ध ब्रह्मज्ञान, ज्ञानदेव म्हणे शुद्ध ब्रह्मज्ञान, ज्ञानदेव म्हणे शुद्ध ब्रह्मज्ञान, ज्ञानदेव म्हणे शुद्ध ब्रह्मज्ञान. पावेल हे कोण संत संगी, पावेल हे कोण संत संगी, पावेल हे कोण संत संगी. ज्ञानोबा म्हणतात शुद्ध भेसळीचं ब्रह्मज्ञान घरी घरी मिळलं, पण ज्ञानोबा म्हणतात तुकोबा शुद्ध ब्रह्मज्ञान हे संताकडे ते ज्ञान पहिला बरोबर जरी मनी हाती आण तरी संता या भजावे. यामध्ये कोणत्या पोशाखाचे चमत्काराच्या आडनावाचे नाही. लक्षण कारण ज्ञान सगळ्यालाच हेपलं असं नाही. ज्ञानाकरता अधिकारी लागतो विवेक वैराग्य क्षमादिते षटक चवथिते देख मोक्षता मोक्षते पुढे श्रवण मनन निधिध्यासनते पाहिजे की तत्वं पदार्थ शोधन साधने जाण अंतरंग अंतरंग साधने करावी परमार्था त्यागावी सर्वथा बहिरंग. अधिकारी लागतो साधन चतुष्टय संपन्न लागतो. गप्पा मारो सोपे नव्हे वैराग्य सोपारे. आपल्या व्याख्या पाठ हे लोकांपासून ब्रह्म लोकांपर्यंत अनुकूल बनलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. प्रमाण पाठे ही जे का स्वर्गीचे भोग पायिक झाले या इच्छेचे परी भोगावे न रुचे. हे अरे अनुकूल विषय भोगा वाटले नाही पाहिजे. आपल्याला प्रतिकूल सुटत नाही अनुकूल कधी सुटेल. विरक्ती वाचवली काही ज्ञानाशी तगणेची नाही. म्हणून ज्ञान मार्ग कठीण म्हणून सगळ्याला तर झेपणार नाही. त्याच्याकरता उत्तिष्ठित जागृत प्राप्तीवरान उठ जागा हो श्रेष्ठ अशा गुरुकडे जा. कठीण सुरक्षधारा निश्चिता वृत्तया दुर्गम पदस्थ करून वदंती. ज्ञान मार्ग म्हणजे वस्ताऱ्याच्या धारेवर चालल्याप्रमाणे. म्हणून सगळ्याला हा मार्ग झेपणार नाही म्हणून ज्ञानावर जास्त जोर दिला नाही. कर्म सगळ्याला घडत नाही. यथा सांग कर्म ते घडेना. सोप कर्माचा निषेध नाही. ज्याशी करणे चित्त शुद्धी कर्मे आचरावी आधी असं तुकोबराय म्हणले. ज्याला चित्ताची शुद्धी करायची त्याने कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. शंकराचार्य देखील सांगतात वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म स्वनुष्ठीयतां. कर्माचं अनुष्ठान कर. कर्माचा निषेध नाही पण कर्म सगळ्याला जमत नाही. आता त्यात जास्त उहापोह करायचं नाही. सगळ्याला कर्म योग अरे कीर्तनात आपण 2 तास नीट बसत नाही तर योग करू शकतो का? कठीण मार्ग आहे. गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असते असे कठीण मार्ग आहे की बोचऱ्या माणसानं लोखंडाचे हरभरे खाणं. बोचरा कोणाला म्हणायचं ज्याची एक दाढ पडली एक दात पडला त्याचं नाव बोचरा नाही. गुरुवारी शेखर महाराज सांगत असते ज्याच्या तोंडात हुडकून बी दात सापडत नाही त्याचं नाव जे गोचरिया सने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. म्हणून मला थोडक्यात सांगायचं तुकोबराने तिकडे जास्त जोर दिला नाही. तुकोबराने चिंतनावर जोर दिला. कशावर जोर दिला? बाबा मनुष्य देह मिळाला देवानं तुम्हाला आयुष्य दिला मग ज्या कामा करता दिलं ते काम करा. गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असतात अरे गेलेलं धन पुन्हा मिळालं. गेलेलं धन पुन्हा मिळालं पण गेलेलं आयुष्य पुन्हा मिळणार नाही. गेले मग नाही हातात. एकदा आयुष्य गेलं नर देहीचा अर्धक्षण न मिळे देता कोटी सुवर्ण. मेरुतुल्य पृथ्वी विधल्या सुवर्ण न मिळे अर्धक्षण नरदेह. म्हणून देवानं देह दिला आयुष्य दिलं
म्हणजे आयुष्य ज्या कामा करता दिलं ते काम करा. काय करा? चिंतन करा. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगासारी, एकांतवासी गंगासारी, लोकांच्या उचापाद्या करण्यात घालू नका. अरे पुन्हा हा देह मिळणार नाही, दुसऱ्या देहात आपल्याला चिंतन करता येणार नाही, पुन्हा देह मिळणार नाही. आणि जो मिळाला तो बऱ्याच दिवसांना मिळाला. बहुधा दिसा फेरा आला या नगरा. मग लय भार घेऊ नका, लय गमिंडीत राहू नका, लय धनाच्या सत्तेच्या मानाच्या नादी लागू नका. अरे धनामाग सत्तेमाग मानामाग आपण पळालेलं मान भेटत नाही. मान याचे तो अपमान पावे. धनाच्या माग लागून अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे. जर पळाल्यावर धन मिळालं असतं तर कुत्र्याला सगळ्यात आधी मिळालं असतं. त्यात सगळ्या कुत्र्याला जास्त लवकर मिळालं असतं. धन आणि मान हे प्रारब्ध. अन्न मान धन हे तो प्रारब्ध. मग आपला जो काळ आहे तो चिंतनात घाला. काळ सारावा पुढे चिंतन करा. एकांतवासी म्हणले महाराज माणसाला माणसं घासायले कुठं जा माणसं कीर्तनाला माणसं. बरं पुढं चाललं भाड्याच्या तरी माणसं, पुढं बारायचं बहिर दिशेला गेलं तरी बारीच तरी माणसं. एवढी माणसं झाली. एकांत कसं बरं चिंतन करायचं तर कोणतं करायचं? चिंतनाचे प्रकार आहेत. आमचे गुरुजी गुरुवारी चंद्रशेखर महाराज बेंगळूर सांगत असतात निर्गुण स्वरूपाचं चिंतन आहे, सगुण स्वरूपाचं चिंतन आहे. तिसरं सगुण निर्गुण अभेद, सगुण स्वरूप निर्गुण स्वरूप याच्या अभेदाचं चिंतन आहे. चौथं लीला चिंतन आहे. पाचवं गुण चिंतन आहे. सहावं नाम चिंतन.
आणि आणखी एक चिंतन वेदांत शास्त्र ते त्याचं नाव आहे लय चिंतन विठ्ठला